नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी फायनली कोकणात आहे ना आंबे लागायला सुरुवात झाली। खरं तर आहे ना जे काही आंबे वगैरे लागलेत ना कोकणात यंदा आहे ना खूप भरपूर असे आंबे लागलेत, तर त्याला फायनली कायऱ्या लागलेत। तुम्ही हा ब्लॉग तुम्ही टायटल किंवा थंबनेलवरून ओळखलेत असणार, तर तुम्हाला थोडक्यात मी दाखवण्याचा ह्या व्हिडिओतून प्रयत्न करतोय। तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया। आता आहे ना गावाकडे बघा सकाळ झाली मस्त आणि बघू शकता सकाळचं असं सुंदर वातावरण झालंय आणि मी आलोय आमच्या पाठच्या परिसरामध्ये, घराच्या पाठीमागे जो काही परिसर आहे ना तिथे आलोय। आणि इथे तुम्हाला जे काही आमच्या खोपटीजवळ तो आंबा आहे ना तिथे जे काही कायऱ्या लागले ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो। चला झटपट व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी घराच्या पाठीमागे ही जी परसबाग किंवा फळझाडांची काही बाग म्हणता येईल ती आहे ना, तिच्याजवळ कोणकोणती फळं वगैरे लागलेत ना ती तुम्हाला या व्हिडिओतून थोडक्यात दाखवतो। चला मंडळी, पहिल्यांदा आमच्या जी काही बाग आहे ना तिथे फळझाडं वगैरे लावले, तिथे कोणकोणती फळे लागलेली आहेत ती तुम्हाला दाखवतो। चला सुरुवात होते ती म्हणजे आपली आपल्या इथेच असलेली, घराच्या शेजारीच असलेली लिंबिणीचे झाड। तिथे बघा अक्षरशः एवढी लिंब लागलेत ना ते विचारू नका। इथे ना मी आहे ना याचं लिंबू सरबत बनवतो आणि ही लिंब आहेत ना एकदम असे जे काही संत्र असतं ना एकदम असे मोठे तेवढ्या साईजची ही लिंब आहेत। हे बघा, हे बघा केवढे आहेत ती, एकदम असे जे काही छोटे असतात। आणि ही बघा संत्रा एवढे आहेत वरती, बघा काय काय, ही बघा किती लागलेत ती, हे बघा इकडे खूप सारे लागले अजून त्या फांदीला आहेत अजून। आणि त्यानंतर आता आपण जाऊया इकडे नारळ पण आता बघू शकता। आता इथे खालती राहणं ना थोडं कठीण आहे, कारण चुकून नारळ वगैरे पडू शकतो वरून, इथून आपण खाली सावध राहूया। इकडे बघू शकता नारळ देखील लागले, थांबा उन्हामुळे इथे दिसत नाही, हे नारळ लागलेत। त्याचबरोबर आपल्या नारळ आहे ना त्याच्या साईडला लगतच इकडे जी काही सीताफळीचं झाड आहे हे बघा, ते तिथे एक लागले, दाखवतो। हे बघा मंडळी, हे एक इथे सीताफळ लागले, मग अजून कोवळा आहे अजून, हे बघा। आणि मंडळी इकडे बघू शकताय इथे देखील जे काही सुपाऱ्या असतात ते गावठी सुपाऱ्या त्या बघा इथे त्याची झाडं लावलेली आहेत। हे बघा माडासारखी अशी उंच आहेत आणि इथे बघू लागलेत अर्ध्या आहेत ना ज्या आपण अंगणामध्ये सुकवण्यासाठी ठेवलेले आहेत। हे बघा काही कच्च्यात आणि ह्या दोन बघा पिकलेले आहेत, ते पडल्या की आपण त्या सुकशी घालतो। आणि त्यानंतर आतमध्ये बघा एकदम अशा गावठी जबरदस्त एवढे सुपारे असतात, हे बघा। आणि चिकू काय इकडे आता लागलेले नाही, फक्त आता बारीक फक्त काय अशा प्रकारे याला आता काय फुलं किंवा हे बघा आता फुलंच याला म्हणू शकतो, हे बघा। आणि त्याचबरोबर इकडे बघा हे जे आहे ना जी काही पाती आहे ना ती आपल्या हातामध्ये याचा वापर केला जातो। ह्या पातीचा जे काही मसाले वगैरे भात बनवला जातो किंवा साधा भात आपला तांदळाचा बनवला जातो ना तिच्यामध्ये ही वापरली जाते। एकदम अप्रतिम जो काही तिचा सुगंध असतो ना अप्रतिम येतो, हा बघा। आणि त्यामुळे ह्या पातीमुळे भाताला चव देखील वाढते। अशी इथं काही त्याची झाडं आहेत, ते बघा कशा प्रकारे आहेत ते। आणि मंडळी इकडे बघा जे झाड दिसतंय ना जे काही आयनासारखं असतं त्याला ह्या ना झाडाला आमच्याकडं जाम म्हणतात। हे एक फळ आहे, ते तुम्हाला दाखवतो, आवळ्यासारखं असतं, हे बघा। हे बघा याला जाम म्हणतात, हे फळ लागतं नाही अप्रतिम, बघा हे अजून छोटं आहे आणि हे बघा केवढे झालं इथे। हे जे फळ खायला लागतं ना अप्रतिम जबरदस्त। चला अप्रतिम सुपर। तुमच्याकडे पण अशी काही जी काही बाग असते ना तिच्यामध्ये अशी काही झाडं लावली आहेत ना मला कमेंट करून नक्की सांगा। आतमध्ये बिया बघा कशा आहेत ते। अशी चव लागते ना, थोडी तुरट असते आवल्यान, थोडी आंबट गोड अशी असते म्हणाय गेला तर। हे बघा बी जबरदस्त एक नंबर।
तुम्हाला एक सांगायचं झालं तर हे झाड आहे ना, ते तुम्हाला लिंबिणीसारखं दिसत असेल. ते खरं तर आहे ना कसलं आहे माहिती आहे काय, जे काही आपल्या बाजारामधले जे काही मोसंबी वगैरे भेटते ना, तिच्याच ह्या आणलेल्या होत्या आणि तिच्या ह्या जे काही बी असते ना ती इथं रुजण्यासाठी घातलेली होती. आणि इकडे बघा फायनली रोप आलं आहे, हे बघा. आता खालती आहे ना, खालची जे काही फांद्या होत्या ते मला वाटतं गुरांनी वगैरे खाल्ले नाहीत. आणि आता वरती त्याला मस्त एकदम किरण कुंपण वगैरे घालून त्याला पाणी वगैरे घालून त्याला आता बघा फायनली एवढं झालं आहे झाड, बघू शकताय. बाजारातलीच मोसंबी आणलेली आणि त्याचबरोबर चिकू देखील आणलेले होते. हे बघा चिकूचं देखील बाजारातलंच आहे, म्हणजे चिकूची फळं आणलेली होती आणि त्याचे जे काही बी असतात ना ते इथं रुजण्यासाठी घातलेले होते. ते फायनली बघा केवढे झाले ते झाड, हे बघा. तुम्हाला फायनली आता कैऱ्या दाखवतो. या जे काही आंब्याला लागलेत ना ते तुम्हाला दाखवतो. मला वाटतं आता बाहेरच्या गावातून लागले असतील मला वाटतं कदाचित, पण आमच्याकडे आहे ना सुरुवात आहे ना खरं तर सुरुवात व्हायला लागले. आता बघा आमच्याकडे आता केवढे झालेत कैऱ्या, या बघू शकताय. या कैऱ्यात ना अजून बघा छोट्या बघा केवढ्या आहेत त्या, हे बघा ही सर्वात मोठी आहे. अजून छोट्या छोट्या आहेत कैऱ्या, हे बघा. अशा बऱ्याच इथं खालती पडलेल्या आहेत, माहीत नाही कशाने पडतात त्या, पण बघू शकताय अशा काही आपल्याकडे कैऱ्या लागायला सुरुवात झाली. पण आता ह्या ज्या काही कैऱ्या लागलेत ना त्याचबरोबर थोड्या मोठ्या झाल्या ना एकदम एवढ्या त्यानंतर तर आपण आता जंगलातून भटकंती करणार. नंतर आपण जे काही ब्लॉग असतील ना ते तुमच्यापर्यंत मला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडे बघू शकताय हे आता आपल्या जो काही लाकडाची खोपटी आहे ना तिथे बघा आंबा आहे तो, त्याच्यावर कैऱ्या लागलेल्या. आणि तिथे खालती एक आहे त्याच्यावर देखील, पण तो पूर्ण आंबट आहे, तिथे देखील लागलेत. असेच आहेत पण अजून जंगलामध्ये काही माहीत नाही. मला वाटतं कदाचित एवढ्याच असतील असून, पण अजून टाईम आहे, अजून छोटे छोटे आहेत कुठे कुठे. पण काजू लागायला मात्र सुरुवात झाली. मंडळी तुम्हाला थोडक्यात दाखवतो, घराच्या परिसरात आहे ना पक्षी ओरडते ते तुम्हाला दाखवतो, चला. तर मंडळी कोकणातल्या छोट्याशा गावामधली छोटीशी परसबाग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जे काही घराच्या परिसरातल्या आजूबाजूच्या जी काही आंबे वगैरेची फळझाडं होती ना ती तुम्हाला छोटीशी आनंदाची बातमी दिली तुमच्यापर्यंत. जी काही आपल्या परसबागमध्ये छोटी छोटी फळं लागलेली होती ती तुम्हाला दाखवली. आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी तुर्तच या व्हिडिओची रजा घेऊया. यावं कोकण आपलंच असेल, काळजी घ्या.